राज ठाकरेंनी नाशिकचा 3 दिवसांचा दौरा गुंडाळा, अचानक मुंबईकडे रवाना। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवार दिनांक 24 रोजी सकाळी अचानक मुंबईकडे रवाना झालेत, ज्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आलंय। राज ठाकरे 3 दिवसांचा नाशिक दौरा करण्यासाठी आले होते, परंतु एका दिवसातच दौरा गुंडाळत त्यांनी मुंबईकडे परतण्याचा निर्णय घेतला। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांचा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण होता। पक्षातील बंडाळीला आळा घालण्यासाठी त्यांनी नाशिकला धाव घेतली होती। गुरुवारी 23 जानेवारी रोजी राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले होते, त्यावेळी त्यांनी पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि संघटनात्मक आढावा घेतला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाच्या भूमिकेबाबत मतं विचारली गेली, तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काही बदल सुचवले। यामध्ये 2 शहर अध्यक्ष, 4 जिल्हाध्यक्ष करण्याबाबत सूचना मांडल्या। तथापि राज ठाकरे यांचा दौरा 3 दिवसाचा 23, 24, 25 असल्याची माहिती होती। मात्र एकाच दिवसात दौरा आटोपून ते आज दुसऱ्या दिवशी मुंबईकडे रवाना झाले। शुक्रवारी सकाळी त्यांनी मनसेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा केली, त्यानंतर उद्योजक अतुल चांडक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले। संपूर्ण दौऱ्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत किंवा मीडियाशी संवाद साधला नाही, त्यांनी केवळ ऐकण्याची भूमिका घेतली आणि पदाधिकाऱ्यांची मतं व तक्रारी ऐकल्या। त्यामुळे राज ठाकरे कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसून आलं। ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याची फलश्रुती पुढील महिन्यात पक्षातील बदलांमधून दिसून येईल। आता जे काही बोलतील ते येत्या 30 तारखेला मुंबई या होणाऱ्या मेळाव्यातच पक्षाची भूमिका व नाशिकमधील कार्यकारिणी संदर्भात निर्णय घेतील, अशी चर्चा उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे।